हॅलो स्टुडंट्स. मागचे आपण काही एपिसोड्स बघितले होते, त्याच्यात मी तुम्हाला काही इंट्रोडक्टरी लेक्चर्स अकाउंट्सचे घेतले होते, एफ एमचे झाले होते आणि त्याच्यानंतर अमोल पाटील सरांनी तुम्हाला रिझनिंगचे सुद्धा काही जे आहेत तुम्हाला काही डेमो किंवा काही गायडन्स सेशन तुमचं घेतलं होतं. आज दुपारी शरद जाधव सर जे तुम्हाला क्वांट किंवा मॅथ्स शिकवतात ते सुद्धा तुमचं एक गायडन्स सेशन घेणार आहेत. ठीक आहे. बेसिकली आज मला मेनली ह्याच्यासाठी यायचं होतं कारण की बऱ्याच मुलांचे खूप प्रश्न असतात आणि कधी कधी काय होतं आम्ही पण बरेचशी गोष्टी ज्या आहेत ह्या लेक्चरमध्ये किंवा जे आपले गायडन्स सेशन्स असतात, हे जे यूट्यूबचे आपले जे लेक्चर्स होतात, सिरीज होतात, याच्यामध्ये आपण कव्हर करू शकत नाही. त्याच्यामुळेच जसे मला काही प्रश्न आठवतात किंवा जसं मला काही काही कॉन्टेंट आठवतो तसं तसं जे आहे मी येतो यूट्यूबवर आणि तुमचे डाऊट्स वगैरे हे क्लॅरिफाय करतो. तर बघा, मुलांचा प्रश्न एक कॉमन असतो की सर ठीक आहे, आम्ही प्रोफेशनल नॉलेज तर करणार आहोत, पण हे कुठून करायचं, कसं करायचं, किती करायचं. ठीक आहे. तर जसं सगळ्यांना माहित आहे की अप्रॉक्सिमेटली आपण एक थोडं तुम्हाला एक जे आहे हे क्वेश्चनचं वेटेज दिलेलं आहे, इथे मार्क्सचे वेटेज दिलेलं आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की टोटल मार्क्स किती आहे. ठीक आहे. टोटल मार्क्स आपले 110 आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे आहेत हे 50 क्वेश्चन्स जे आहेत विचारले जाणार आहेत. ठीक आहे. तर बघा, जर आपण प्रोफेशनल नॉलेजचे जर सब्जेक्ट्स आपण जर बघितले, ठीक आहे, सब्जेक्ट्स बघितले, तर अकाउंट्स जे आहे हे मेजरली आपल्याला विचारला जाईल. ठीक आहे. अकाउंट्स हा पार्ट आपल्याला मेजरली विचारला जाणार आहे. कशासाठी? तर महाट्रान्सकोच्या तुमच्या LDC अकाउंट्स अँड फायनान्ससाठी. बघा, त्याचं नावच आहे अकाउंट्स अँड फायनान्स आणि मेनली तुमचं काम जे आहे हे ॲज अन अकाउंटंटच तुमचं काम राहणार आहे. ठीक आहे. तर त्या हिशोबाने जे आहे हे अकाउंट्सचा वाला पार्ट जो आहे हा तुमचा मेजरली विचारला जाईल. ठीक आहे. तर किती विचारला जाईल? तर बघा, अकाउंट हे तुम्हाला येईल ऑलमोस्ट, ज्याला आपण फायनान्शियल अकाउंट सुद्धा म्हणतो. ठीक आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंट्स तुम्हाला काय विचारतील तर हे 20 क्वेश्चन्स तुम्हाला जे आहेत हे विचारले जाऊ शकतात आणि हे अप्रॉक्सिमेटली तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली सांगतोय. अप्रॉक्स मार्क्स किंवा वेटेज आपण ज्याला म्हणतो हे तुम्हाला 44 to 45 मार्क्स म्हणजे मेजरली जे आहे हे तुम्हाला ह्याच्याबद्दलच विचारलं जाईल. याचे ऑलरेडी रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला आपल्या संकल्प 247 ॲपवरती बॅचमध्ये तुम्हाला सापडतील. ते 60 ऑलमोस्ट लेक्चर्स जे आहेत हे आपण ऑलरेडी अकाउंट्सचे टाकले आहेत. म्हणजे काय, आपला मेजर जो पार्ट आहे, ठीक आहे, हा मेजर जो पार्ट आहे ह्या 50 क्वेश्चन्समधला मेजर पार्ट 20चा जो पार्ट आहे हा आपला ऑलरेडी कव्हर झालेला आहे. ठीक आहे. आणि अगेन मी हेच तुम्हाला सांगतोय की हे 20 हे अप्रॉक्स आहे. ठीक आहे. हे अप्रॉक्स म्हणजे काय, हे अंदाजे आहे. आता हे उद्या 20चं 22ही होऊ शकतं, 25ही होऊ शकतं. तुम्ही नाही तर म्हणाल सर एक्झाममध्ये तर 22 मार्काला आलं किंवा 25 मार्काला आलं होतं, तुम्ही सांगितलं 20 मी अप्रॉक्स सांगतो. ठीक आहे. आता त्यांची मर्जी, महाट्रान्सको काय करतं, IBPS काय करतं, आपण ते सांगू शकत नाही. ठीक आहे. आपण ते प्रेडिक्ट करू शकत नाही, कम्प्लिटली आपण फुल्ली प्रेडिक्ट करू शकत नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळे मी सांगितलं की एक अप्रॉक्सिमेटली 20, 22, 25 डिपेंड करतं. ठीक आहे. त्यांच्या मनात आलं 30 मार्क ते विचारतील, त्यांची मर्जी. ठीक आहे. ओके. पण हे मी अप्रॉक्सिमेटली तुम्हाला सांगतो. ठीक आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट जो पार्ट आपण बघणार आहोत नंतर, इम्पॉर्टंट जो आहे, तर फायनान्शियल मॅनेजमेंटवर जे आहेत हे तुम्हाला 7 ते 8 क्वेश्चन्स येऊ शकतात. आले तर मे बी 9 ते 10 सुद्धा विचारतील. अगेन जसं मी तुम्हाला सांगितलं, वी नेवर नो. ठीक आहे. पण फायनान्शियल मॅनेजमेंट ह्या अकाउंट्स नंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. आणि जर बघितले आपण मार्क्स वाईज बघितलं तर मार्क्स वाईज त्याच्यात एक 16 ते 17 किंवा एक अप्रॉक्स 15 मार्क्स त्यासाठी जे आहे हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर ते आहे तुमचा कॉस्टिंगचा पार्ट. कॉस्टिंगमध्ये तुम्हाला 7 ते 8 मार्काचं हे अप्रॉक्स विचारलं जाईल. ठीक आहे. आणि ह्याच्यात सुद्धा 7 ते 8 प्रश्न, 16 ते 17 मार्क. ठीक आहे. 7 ते 8 प्रश्न, 16 ते 17 मार्क्स. ओके. नंतर हे जे 3 सब्जेक्ट्स आहेत, ठीक आहे, ह्याच्यावर खूप जास्त विचारलं जाणार नाही. ठीक आहे. अगेन मी जसं सांगितलं तुम्हाला मेनली जे आहेत, पहिलं तुमचं कॉन्सन्ट्रेशन अकाउंट्सवर पाहिजे, नंतरचं थोडं कॉन्सन्ट्रेशन तुमचं FM आणि कॉस्टिंगवर पाहिजे आणि त्याच्यानंतर उरले जे तुमचं आहे हे 4 ते 5 क्वेश्चन्स प्रत्येक ह्याच्यात. मग त्या टॅक्स त्याच्यात DT IDT दोन्ही आलं, इन्कम टॅक्स पण आलं त्याच्यात, ते बाकी GST वाला पार्ट सुद्धा आला. ठीक आहे. हा वाला पार्ट झाला, तुमचा ऑडिटचा पार्ट झाला आणि तुमचा कंपनी लॉचा पार्ट झाला. तर ह्याच्यात सुद्धा तुम्हाला जे आहेत 4 ते 5 मार्क्स, 4 ते 5 क्वेश्चन्स पर सब्जेक्ट तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 4 ते 5 क्वेश्चन्स, पण त्याला 5 ते 6 मार्क्स असे पर
सब्जेक्ट तुम्हाला विचारले जाऊ शकतात, कारण की टोटल जे आहेत आपले 50 क्वेश्चन्स आहेत आणि टोटल मार्क्स जे आहेत हे आपले 110 आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे मार्क्सचं जर आपण डिस्ट्रीब्युशन बघितलं तर मेजर पार्ट, मेजर तुम्हाला जो वेळ आहे तो तुम्हाला ह्या सब्जेक्टला द्यायचा आहे. उरलेला थोडा जो वेळ मेन तो तुम्हाला ह्या सब्जेक्ट्सना द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जो थोडा वेळ उरेल हा ह्या 3 सब्जेक्ट्सना द्यायचा आहे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? ओके, ठीक आहे. अच्छा, अगेन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे बऱ्याचशा मुलांचा, सर करायचं कुठून? ठीक आहे. तर मी जसं तुम्हाला पहिले पण सांगितलेलं आहे, अगोदरचे तुम्ही लेक्चर्स बघू शकता, अगोदरचे आपले यूट्यूबचे काही तुम्ही सिरीज बघू शकता. आपल्याला मेजरली थिओरिटिकल पार्ट विचारणार आहेत. ठीक आहे. आपल्याला आता जर तुम्ही बघितलं FM झालं किंवा कॉस्टिंगचा पार्ट झाला, याच्यामध्ये किंवा इव्हन अकाउंट झालं, याच्यामध्ये वर्किंग नोट्स खूप जास्त असतात. नॅचरली तुम्हाला तिकडे तेवढा वेळ नसणार आहे. ठीक आहे. तुम्ही वर्किंग नोट्स जे आहेत हे बनवू शकत नाहीत. तिकडे तुम्ही फॉर्मॅट जो आहे लाईन्स आखून बनवू शकत नाही, पॉसिबल नाही, तेवढा वेळच नाही. ठीक आहे. कॅल्क्युलेशन्स बऱ्यापैकी हार्ड असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग अशा वेळेला ते काय करणार, तुम्हाला खूप बेसिकवाले कॅल्क्युलेशनचा पार्ट विचारतील किंवा तुम्हाला थिओरिटिकल पार्ट तुम्हाला विचारतील. ओके, ठीक आहे, चालेल. तर त्याच्यामुळे जे आहे आपल्याला थिओरिटिकल पार्ट करायचा आहे. कुठून करायचा? तुमच्या रेग्युलर बुक्समधून करा. तुमचे BComचे जे बुक्स आहेत 11th 12thचे, ठीक आहे, आणि तुमचे BComचे पुस्तक. काही मुलांचा प्रश्न होता, सर मी CA फायनलिस्ट आहे किंवा मी CA इंटर आहे किंवा मी CA फाउंडेशनची एक्झाम दिली आहे, CMA CWA फाउंडेशन इंटरची एक्झाम दिलेली आहे, त्याच्यातून सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. CA फाउंडेशनचे सुद्धा तुम्ही बुक्स वापरू शकता किंवा CMA फाउंडेशनचेही तुम्ही बुक्स वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ॲट द एंड पोर्शन काय 11 12 BComवालाच तो पोर्शन आहे तुम्हाला. ठीक आहे. मिनिमम त्यांनी सांगितलं ना काय क्वालिफिकेशन आहे. ठीक आहे. ही परीक्षा देण्यासाठी काय क्वालिफिकेशन आहे? BCom आहे. ठीक आहे. BComचे पुस्तकं वाचा, तुमची जी युनिव्हर्सिटी असेल त्याच्यातून वाचा. ठीक आहे. गाईड नका वाचू, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, गाईड नका वाचू. दुसरी गोष्ट, आपण तुम्हाला या कोर्समध्ये ऑलरेडी जसं मी सांगितलेलं आहे, मी तुम्हाला काही PDF नोट्स वगैरे सुद्धा देणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे पर टॉपिक तर नाही पण काही टॉपिक झाल्यावर तुमचे काही टेस्ट वगैरे सुद्धा होणार आहेत. ठीक आहे. तर तुमचं नॉलेज वगैरे जे आहे ते टेस्ट केलं जाईल. मी आपले काही नोट्स तुम्हाला देणार आहेत, बाकी हे पुस्तकं तुम्हाला आहेतच. ठीक आहे. बस आजचा लेक्चर त्याच्यासाठीच होता. अजून काही माझ्या डोक्यात क्वेरीज वगैरे आले किंवा अजून काही मुलांचे प्रश्न असतील तर त्याच्यासाठी पुन्हा आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन या. ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन. गुड बाय.